नमस्कार. मालिकेचा आजचा भाग हा खूपच जबरदस्त असा असणार आहे. खरं तर आता कलाची अद्वैतला खूप गरज भासणार आहे आणि मग अद्वैत कलाच्या समोर कशी हात जोडून विनंती करणार आहे. अद्वैत कलाला कसं सांगणार आहे की काहीही झालं तरी मला तुझ्याकडून डिझाईन हवे आहेत आणि त्याचबरोबर स्वामीनाथन यांनी ठेवलेली अट आणि त्याचबरोबर सरोजची काढलेली खरडपट्टी हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे कला आणि अद्वैत दोघंजण बेडरूममध्ये आहेत. अद्वैत बेडवरती आहे आणि अद्वैत कला एकमेकांकडे पाहत आहेत. आता कलाच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे की अद्वैतला काय हवं आहे, कारण स्वामीनाथन नुकतेच घेऊन गेलेले आहेत आणि काहीही झालं तरी हे डील मिळायला हवं हा अद्वैतचा प्रयत्न आहे. इकडे रोहिणी मात्र सरोजकडे आलेली आहे आणि ती सरोजला म्हणते की तुला असं वाटत नाही आहे का वहिनी, अगं विचार कर ना, डॅड हे त्या मुलीच्या फ्लेवरमध्ये आहेत, ते तिच्या फेवरमध्ये आहेत आणि त्याचबरोबर तो डॅड हे तिचा उदोउद करत असतात. मग असं वाटत नाही आहे का तुला, डॅडमुळंच हे सगळं झालेलं आहे, डॅडच या सगळ्याला कारणीभूत आहेत. लक्षात येते का तुझ्या, बघ काय म्हणायचं आहे तुला ते. असं म्हटल्यानंतर इकडे सरोजलाही धक्का बसतो. सरोज म्हणते म्हणजे स्वामीनाथन यांना माहिती असणार आहे डिझायनर कोण काढतं ते, डिझायनर कोण आहे ते. त्यावेळेस इकडे रोहिणी म्हणते हां कदाचित. इकडे अद्वैत आता कलाच्या समोर आलेला आहे आणि तो कलाला म्हणत आहे की मी काय म्हणतो ऐकशील का खरे. तर कला शांतच होते, कला काहीच बोलत नाही. तेव्हा अद्वैत तिला म्हणत असतो की मला असं म्हणायचं आहे की, तेव्हा कला म्हणते तुला काय म्हणायचं आहे नक्की. पुन्हा कला तिच्या पद्धतीनंच त्याच्याशी बोलत असते. अद्वैत म्हणत असतो की मला असं वाटतंय की स्वामीनाथन यांना एका दिवसात डिझाईन हव्या आहेत आणि त्या डिझाईन तूच बनवू शकते, दुसरं कोणी एका दिवसात डिझाईन देऊ शकत नाही. तर मला असं वाटतंय की तू डिझाईन काढाव्यात. अद्वैतच्या चेहऱ्यावरती स्माईल नसते, तर कला त्याला खुणवून सांगते. तेव्हा अद्वैत हसतो आणि मग तिला सांगतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता अद्वैत आणि कला दोघं रूममध्ये आहेत. अद्वैत डिझाईन काढत आहे. कला त्याला खूप म्हणत आहे की मी काढते डिझाईन, मला कळलेलं आहे की स्वामीनाथन यांना नक्की काय हवं असतं. पण अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो. अद्वैत त्याच्या हट्टाला पेटून मुटलेला असतो. तो म्हणत असतो की नाही, काही झालं तरी तू डिझायनर म्हणून नको आहेस मला, असं अद्वैतचं म्हणणं असतं आणि अद्वैत कलाला तेच ऐकवत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत इकडे कलाशी बोलतही नाही, तो डिझाईन काढण्यामध्ये मग्न झालेला असतो. तर कला त्याला शांतपणे म्हणत असते की चांदेकर मी देते तुला डिझाईन काढून, पण तो ऐकायलाच तयार नसतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की संगीताने काजलला जेवायला वाढलेलं असतं. काजलला ती म्हणत असते की तू जेव. काजल विचारते बाबा कुठं आहेत. तेव्हा संगीता म्हणते अगं ते अजून आले नाही आहेत, त्यांच्या एका मित्राकडे गेलेत, ते पैशाचं बघायचं आहे ना, तुला माहिती आहे ना कसं आहे ते. असं म्हटल्यानंतर काजल म्हणते मग तू का जेवत नाही आहे. तेव्हा संगीता म्हणते मी नंतर खाईल ना गं, मला थोडंसं पोटात कसं तरी होते, मळमळण्यासारखं होते ना, त्यामुळं नाही आहे खात. आणि तिने काजलला जेवण वाढून दिलेलं असतं. हे सगळं काजलच्या लक्षात येतं. काजल आधीला विचारत असते प्रश्न, पण संगीता म्हणते की तू बस, मी आले जरा आतमध्ये आहे, जरा पडते मी, असं म्हणत संगीता तिथून निघून जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की काजल इकडे विचार करू लागते. काजल म्हणते लोचा काहीतरी आहे, पण हे सांगत नाही आहेत, नक्की काय झालेलं असेल हा प्रश्न काजलला पडलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला अद्वैतला म्हणत असते अरे चांदेकर तुझ्या लक्षात येते का, त्यांना पारंपरिक डिझाईन हवे असतात आणि त्या डिझाईन मी बनवू शकते, त्या मला माहिती आहे त्यांना कशा प्रकारच्या डिझाईन हव्या आहेत. अद्वैत म्हणतो तुला काय वाटलं मी बनवू शकत नाही आहे का, हे बघ. आणि अद्वैतनं डिझाईन काढलेलं असतं आणि ते डिझाईन तो कलाला दाखवतो आणि तो कलाला म्हणतो की मी काढू शकतो डिझाईन, त्यामुळं तू नको काळजी करूस, मी आहे, मी करेल, असं तो सांगत असतो. कला मात्र म्हणत असते की अरे चांदेकर ऐक तू. पण अद्वैतच्या डिझाईन पाहिल्यानंतर कलाला धक्का बसतो. कलाला माहिती असतं की उद्या स्वामीनाथन जेव्हा येतील आणि अद्वैतच्या ह्या डिझाईन पाहतील तेव्हा त्यांना काही या डिझाईन आवडणार नाहीत. काही झालं तरी स्वामीनाथन हे चिडचिड करतील, त्यांना कळेल की हे चुकीचं आहे, ह्या डिझाईन वेगळ्या आहेत आणि त्यांना कशा प्रकारच्या डिझाईन हव्या आहेत हे मलाच माहिती आहे, असं कलाचं म्हणणं असतं. इकडं संगीता रूममध्ये आलेली असते, ती पडलेली असते, ती विचार करत असते आज आपल्यावरती जी वेळ आलेली आहे, हे जे काय सगळं झालेलं आहे यामुळं तिला खरं तर कळत नसतं की नक्की करायचं काय आहे.
यासाठीच संगीता विचार करत असते. परंतु इकडे काजल येते आणि काजल म्हणते, आई चल ना, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. असं म्हटल्यानंतर इकडे संगीता म्हणते, काय झालं? काजल म्हणते, अगं माझ्या पोटात डबरं पडले, चल ना तू, मला ना कळत नाही आहे. तेव्हा संगीता म्हणते, बरं चल, मी तुला अजून काहीतरी खायला करून देते. आणि मग संगीता ही काजलला घेऊन येते. काजल म्हणते की बस इथे, आणि काजल तिथेच टेबलवरती संगीताला बसायला सांगते. संगीता टेबलवरती बसते आणि त्यानंतर इकडे काजलला म्हणते, काय झालं? तेव्हा काजल म्हणते, बस इथे. आणि मग दोघीजणी बसतात. तेव्हा काजल म्हणू लागते, आत्ता मला कळलेलं आहे की तुझ्या पोटात काय झाले, तुला मळमळते कशामुळं, तुला ॲसिडिटी कशामुळं झाली, सगळं मला कळलेलं आहे. तेव्हा संगीता म्हणते, अगं असं काय करतेस? तर काजल म्हणते, मला माहिती आहे काय झालं आहे ते, तू ऐकून घेत नाही आहेस ना, यातच मला सगळं कळलेलं आहे. मला एक सांग, तुला पण खायचं आहे की नाही, भूक लागली आहे ना? पण घरातल्या प्रॉब्लेममुळं. पण तुम्ही कलाताईसारखं का करता, मला का सांगत नाही आहे? मी कुठेही जाणार नाही आहे, मी या घरचा मुलगा आहे, एवढं लक्षात ठेव. मी कायमस्वरूपी तुमच्यासोबत असणार आहे, त्यामुळे यापुढे माझ्यापासून काही लपवायचं नाही आहे. चल आपण दोघींनी खायचं आहे. असं म्हणत काजल प्रेमाने आईला घास भरवते. संगीताच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आपली लेक इतकी मोठी झाली आहे, तिला न सांगताही गोष्टी कळत आहेत. ह्या गोष्टीचं संगीताला जाणीव झालेली असते. त्यानंतर संगीता म्हणते की तू पण खा, मला नको आहे. तेव्हा काजल म्हणते, आपण काय करूया माहिती आहे का, एक घास तू एक घास मी असं खाऊया, असं काजल तिला सांगते. तेव्हा संगीता म्हणते की चालेल. आणि मग संगीता आणि काजल दोघीजणी जीव लागतात. संगीताच्या डोळ्यात पाण्याच्या धारा वाहत असतात, कारण आपली लेक एवढी मोठी झालेली आहे, तिला सगळ्या गोष्टी कळत आहेत, हे संगीताच्या लक्षात आलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, इकडे आता सरोज, अद्वैत सर्वजण सकाळी एकत्र बसलेले असतात. त्याचबरोबर आता चांदेकर येणार आहे, इकडे स्वामीनाथन येणार आहेत. हे डील आपल्याला फायनल करायचंच आहे. काहीही झालं तरी आपल्याला हे डील मिळालंच पाहिजे. आणि इकडे आबा म्हणत असतात की हो बरोबर आहे सरोज. सरोज म्हणत असते की आजपर्यंत अद्वैतने सगळे डील व्यवस्थित क्रॅक केलेले आहेत. आजपर्यंत अद्वैतने सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल केलेल्या आहेत आणि हा बिझनेस मोठा केलेला आहे, असं सरोजचं म्हणणं असतं. पण आबांना माहिती असतं की आता काय प्रॉब्लेम होणार आहे ते. जर कलाच्या डिझाईन घेतल्या नाही तर स्वामीनाथन ऐकणार नाहीत, याची जाणीव आबांना असते. कारण कला ही हाडाची कलाकार आहे. तिला माहिती आहे की कोणाला कशा पद्धतीच्या डिझाईन हव्या असतात, कोणाला काय हवं असतं हे तिला चांगलं माहिती असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आबा म्हणतात, हो सरोज, अद्वैतने आपला नावलौकिक तर वाढवलेला आहे, एवढं सगळं व्यवस्थितच केलेलं आहे आजपर्यंत, याबद्दल मला शंकाच नाही. आणि आता हे स्वामीनाथनचं डील झालं की मग श्रीकांतचं जयपूरचं जे डील आहे तेही आपल्याला व्यवस्थितच मिळणार आहे, असं आबा म्हणतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत सर्वजण बोलत आहेत, काही झालं तरी हे डील अद्वैतलाच मिळणार आहे. सरोज खुश आहे आणि सरोजचं असं म्हणणं आहे की आबा, अद्वैत हे डील नक्की क्रॅक करेल आणि नवी डिझायनर पण अपॉइंट केली जात आहे, त्यामुळं काळजी करायची काहीच गरज नाही. आबा म्हणतात की हो सरोज, माझा अद्वैतवर पूर्ण विश्वास आहे. चांदेकरांच्या शिरपेचामध्ये आणखी एक तुरा रोवण्याचं काम नक्कीच अद्वैत करणार आहे, असं आबा बोलत असतात. पण आबांनाही कुठंतरी मनातून हुरहुर लागलेली असते की नाही, आता जर सुनबाईच्या डिझाईन घेतल्या नाहीत तर स्वामीनाथन हे ऐकणार नाहीत. तेव्हा आबा म्हणतात की कसं आहे, आता सोशल मीडिया या सगळ्या गोष्टींवर पब्लिसिटी करावी लागते. आमच्या वेळेस आपलं भारी होतं, डील बिझनेस म्हणले की देवाणघेवाण एवढंच असायचं, बाकीच्या कोणत्याच गोष्टी त्यामध्ये यायच्या नाहीत, असं आबांचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळेजण बोलत असतात. कला मात्र शांतच असते. कलाला माहिती असतं की या डीलमध्ये काय होणार आहे ते. कला शांतपणे सगळ्या गोष्टी ऐकत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अद्वैतचं तर कौतुक केलं जात असतं, पण या गोष्टीचा रोहिणी आणि राहुलला खूप राग आलेला असतो. त्यांना ही गोष्ट पटतच नसते की प्रत्येक वेळेस घरात सगळेजण अद्वैतचंच गुणगान गात आहेत. तेवढ्यात स्वामीनाथन येतात आणि म्हणतात, येऊ का? मग अद्वैत स्वामीनाथन यांना घेण्यासाठी दरवाजात जातो आणि स्वामीनाथन यांना म्हणतो चला. स्वामीनाथन आता आलेले आहेत. अद्वैत स्वामीनाथन तिथे बसलेले असतात. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की कसं आहे, इथून मी जात होतो आणि म्हणलं कसं आहे डिझाईन तर फायनल करायच्याच आहेत, पण जाता जाता आबासाहेब तुमच्याशी पण भेट होईल, हा एक छुपा हेतू होता.
बाकी काही नाही आहे. तेव्हा आबा म्हणतात की बरं झालं आलात तुम्ही, देवाणघेवाण होते, विचारांची देवाणघेवाण होते, बऱ्याच गोष्टी केल्या जातात असं आबा स्वामीनाथन यांना सांगतात. स्वामीनाथन यांनाही खूप आनंद होतो. कला मग स्वामीनाथन यांच्यासाठी तिथे चहा घेऊन येते आणि स्वामीनाथन यांना चहा देते. आणि मग स्वामीनाथन म्हणतात की खरंच आणखी एक गोष्ट, आणि कलाला म्हणतात की आज माझ्यासाठी काय आहे मराठमोळ्या जेवणाचा बेत, कारण हा माझा छुपा हेतू होता ना, कारण तुमच्याकडे आल्यानंतर मला छान असं जेवायला मिळणार आहे याची मला खात्री होती. आणि आबा म्हणतात की हो नक्कीच, काहीही झालं तरी आमच्या घरामध्ये आमच्या सुना ज्या आहेत त्या येणाऱ्या पाहुण्याला कधीच उपाशी जाऊ देत नाहीत असं आबा बोलत असतात. आणि मग कला म्हणते की काळजी करू नका, मागच्या वेळेस तुमच्या आईच्या हातची रेसिपी तुम्ही मला जी सांगितलेली होती की ज्याच्यामध्ये तुम्ही सांगितलेलं होतं की ती मी चटणीही आज तुमच्यासाठी बनवलेली आहे आणि तुमच्या आवडीचा मराठमोळा असा फक्कड असा बेत केलेला आहे असं कला सांगते. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की हो नक्की, आता हे डील फायनल झालं की माझं पोटही भरणार आहे हे मला चांगलंच माहिती आहे असं म्हटल्यानंतर कलाही खुश होते, आबाही खुश होतात. कारण कला सांगते की आम्हाला घरामध्ये आबांनी नेहमी सांगितलेलं आहे की अतिथी देवो भव, आणि आता तुम्ही आमचे अतिथी आहात तर नक्कीच आम्ही तुमची सेवा करू असं कला बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आबा त्याचबरोबर अद्वैत सर्वजण असतात. कला ही स्वामीनाथन यांच्याशी बोलत असते. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की अद्वैत चल डिझाईन दाखव मला, लवकरात लवकर ते फायनल करू दे, आणि जाताना मी खुश होऊनच जाणार आहे. डिझाईन तर मला आवडणारच आहेत, परंतु त्याचबरोबर इकडचं जेवणही मला आवडणार आहे असं स्वामीनाथन म्हणतात. अद्वैत त्यांना डिझाईन दाखवत असतो. स्वामीनाथन डिझाईन पाहू लागतात. कलाही तिथं असते. त्याचबरोबर सरोज, आबा, श्रीकांत सर्वजण तिथं असतात. राहुल, रोहिणीही असतात. आणि त्याचबरोबर इकडे कलाला आबा म्हणतात की हो बरोबर आहे सुनबाई. आणि मग अद्वैत डिझाईन दाखवत असतो, परंतु खूप मोठा प्रॉब्लेम होत असतो. तो म्हणजे इकडे आबा त्याचबरोबर सर्वजण पाहत असतात. स्वामीनाथन यांना काही डिझाईन आवडत नसतात. स्वामीनाथन म्हणतात की अद्वैत ही डिझाईन तुला माहिती आहे ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, थोडंसं मॉडिफाय केलेलं आहे, त्याला मॉडर्न टच देण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वामीनाथन म्हणतात की मला पारंपरिक डिझाईन हवेत. मला एक सांग की जी डिझायनर जी होती ती चेंज केलेली आहे का? पहिली डिझायनर नाही आहे का ती, जी जुनी डिझाईन काढत होती ती? कसं आहे, माझी नजर पारखी आहे, मला तू सांगितलं नाही तरी माझ्या लक्षात येतं. तर इकडे आज सरोज म्हणते की काळजी करू नका, तुम्हाला जशा हव्या आहेत तशा डिझाईन काढून मिळतील. त्यानंतर स्वामीनाथन म्हणतात की नाही, मला त्याच डिझायनरकडून डिझाईन हव्या आहेत ज्या डिझायनरमुळे हे सगळं मिळणार आहे. त्याचबरोबर तिच्यामुळंच ह्या डिझाईन मला मिळणार आहेत. त्यामुळं काहीही झालं तरी मला त्याच डिझायनरच्या डिझाईन हव्या आहेत असं स्वामीनाथन म्हणतात. त्या क्षणी इकडे स्वामीनाथन जेव्हा असं म्हणतात तेव्हा सरोज त्याचबरोबर इकडे आबा या सगळ्यांना धक्का बसतो. अद्वैतलाही धक्का बसलेला असतो. त्यानंतर अद्वैत म्हणतो की सर काळजी करू नका, तुम्हाला त्या डिझाईन नक्की मिळतील, मी त्या डिझायनरला तसं सांगेल. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की हे बघ अद्वैत, त्या डिझायनरला मी जे काय सांगत होतो हे पक्कं कळत होतं. त्याचबरोबर त्या डिझायनरला हेही माहिती होतं की त्यांना काय हवं आहे. मी तिला थोडंसंही ब्रीफ दिलं तरी माझ्या डिझाईन ह्या परफेक्ट होत होत्या, पण ह्या ज्या डिझाईन आहेत ह्या मला परफेक्ट वाटत नाहीत. कसं आहे अद्वैत, तुला मी सांगितलेलं आहे मला त्याच डिझायनरकडून डिझाईन हव्या आहेत, अन्यथा हे डील कॅन्सल करण्यात येईल, पुढं बोलण्यात काहीही अर्थ नाही. जेव्हा स्वामीनाथन असं म्हणतात तेव्हा अद्वैतलाही धक्का बसतो. आता करायचं काय हा प्रश्न अद्वैतलाही पडलेला असतो. अद्वैतही म्हणतो की हो चालेल सर, आणि अद्वैतकडे चालेल म्हणण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. कारण त्याला माहिती आहे की आता जर ह्या डिझाईन आपण दिल्या नाहीत तर स्वामीनाथन नक्कीच आपल्याबरोबरचं कॉन्ट्रॅक्ट तोडतील. आबांनाही धक्का बसलेला असतो. आबा म्हणत असतात की काळजी करू नका, त्या डिझाईन तुम्हाला नक्की मिळतील. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की हे बघा आबासाहेब, तुमची पण नजर पारखी आहे, तुम्हीही या डिझाईन बघितल्या तरी तुमच्या लक्षात येईल. कारण या डिझाईन घेऊन काहीच उपयोग होणार नाही. कारण काहीही झालं तरी आत्ता लोकांना ज्या प्रकारच्या डिझाईन हव्या आहेत त्याच प्रकारच्या डिझाईन आपल्यालाही बनवायला लागणार आहेत. आणि त्या डिझाईन बनवणं जी जुनी डिझायनर आहे ना तिला चांगलं जमतं आहे. त्यामुळं तुम्हालाही माहिती आहे नुसती
कला असून उपयोग नसते किंवा नुसतं आर्ट असून उपयोग नसतो, तर त्या व्यक्तीच्या अंगामध्ये कला असली पाहिजे. त्या व्यक्तीला जाणवलं पाहिजे की नक्की काय काय करायचं आहे, कशा प्रकारच्या डिझाईन हव्या आहेत, या गोष्टी त्या व्यक्तीला कळल्या पाहिजेत, असं स्वामीनाथन सांगत असतात. तेव्हा आबा म्हणतात की हो, तुमचं बरोबर आहे. स्वामीनाथन यांना सांगतात की काळजी करू नका, तुम्हाला जशा हव्या आहेत तशा डिझाईन अद्वैत देईल. तुम्हाला माहिती आहे अद्वैतचं काम करण्याची पद्धत कशी आहे ते. स्वामीनाथन म्हणतात हो बरोबर आहे, पण मी तुम्हाला आता स्पष्टच सांगणार आहे, त्या डिझाईनची मिळत्या जुळत्या डिझाईन मला नको आहेत. पण ती जुनी डिझायनर आहे, ती जर डिझाईन काढणार असेल तरच मी तुमच्यासोबत हे डील फायनल करू शकतो, अन्यथा मी दुसरा पर्याय शोधेल. मला तुमच्याबरोबर हे डील करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. जेव्हा स्वामीनाथन असं म्हणतात तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो. आणि इकडे रोहिणीला मात्र आनंद झालेला असतो. अद्वैतचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी हे डिझाईन मी मिळवणारच, कारण कोणत्याही थराला जाऊन अद्वैत ते डिझाईन मिळवणार असं अद्वैतनं फायनल केलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आबाही खुश झालेले असतात. पण आता स्वामीनाथन यांनी ठेवलेली अट हा अद्वैत कशी पूर्ण करणार, कारण अद्वैतनं तर सरोज इकडे कलाला रिजेक्ट केलेला आहे डिझायनर म्हणून. मग नक्की अद्वैतच्या डोक्यात काय असणार आहे, अशा अनेक शंका आता सगळ्यांच्या पुढे उपस्थित झालेल्या आहेत. स्वामीनाथन यांना आबा म्हणतात की जेवून जा, तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की नाही नको, आता वेळ नाही आहे माझ्याकडे, मी नंतर येईन. तसं म्हणता क्षणी कला जाते आणि कला डबा घेऊन येते आणि स्वामीनाथन यांना देते. स्वामीनाथन यांना म्हणते की तुमच्या आईच्या हातची जी चटणी आहे तशा प्रकारची चटणी केलेली आहे आणि या डब्यामध्ये पुरणपोळ्याही आहेत. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की चालेल, थँक्यू, पण आता कला ही डिझायनर म्हणून हवीच आहे. जोपर्यंत कला डिझाईन काढणार नाही तोपर्यंत अद्वैतच्या डिझाईन ह्या सँक्शन होणार नाहीत. हे तर आता फायनल झालेलं आहे. काहीही झालं तरी कलाने डिझाईन काढलंच पाहिजेत असं म्हणणं आहे. आणि आता स्वामीनाथन यांनी तर डील कॅन्सल करण्यापर्यंत गोष्टी बोलून सगळंच अवघड करून ठेवलेलं आहे. आता नक्की करायचं काय हा प्रश्न सरोज आणि अद्वैतच्या समोर आहे. पण सरोज तरीही ऐकायला तयार नाही, ती हार मानायला तयार नाही. तिला मान्यच करायचं नाही की कलाला जर आपण डिझायनर म्हणून घेतलं नाही तर एवढं मोठं डील हे आपल्या हातून जाणार आहे. ही गोष्ट मात्र सरोजला मान्यच नसते. सरोज मात्र ऐकायलाच तयार नसते. तिचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी आपण दुसरी डिझायनर बघायची आहे आणि त्या दुसऱ्या डिझायनरलाच सिलेक्ट करायचं आहे, असं सरोजचं म्हणणं असतं. अद्वैत मात्र शांत असतो. त्याला काही करून हे डील क्रॅक करायचं असतं, पण आता त्याच्यापुढे कोणताच पर्याय दिसत नाही. त्याला एकच पर्याय दिसतो, तो म्हणजे कला. आबांना पण टेन्शन आलेलं असतं. तेव्हा अद्वैतला आणि आबा स्वामीनाथन यांना रिक्वेस्ट करतात. त्यांना म्हणतात की हात जोडतात आणि म्हणतात की अद्वैतला एका दिवसाची मुदत द्या, त्या एका दिवसामध्ये अद्वैत तुम्हाला त्या डिझाईन देईल. आबांनी हात जोडल्यामुळं स्वामीनाथन म्हणतात की काळजी करू नका, मी नक्कीच विचार करेल. आणि त्याचबरोबर स्वामीनाथन असंही म्हणू लागतात की सगळ्या डिझाईन ह्या जर मला हव्या तशा असतील तरच हे डील फायनल करण्यात येईल. आता मी अद्वैत तुला 24 तासांची मुदत देत आहे. 24 तासांमध्ये डिझाईन माझ्याकडे मला ज्या हव्या आहेत त्या म्हणजे जुन्या डिझायनरकडूनच मिळवून द्यायच्या आहेत, तरच हे डील फायनल होणार आहे. त्यानंतर स्वामीनाथन तिथून जायला निघतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता कलाला कळलेलं असतं की कलाचीच गरज अद्वैतला आहे. त्यामुळं आता कला मात्र बिनधास्त झालेली असते. ती अद्वैतचं काही ऐकून घेणार नाही हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. कला पण आता अडून बसणार आहे. इकडे कला आणि अद्वैत रूममध्ये असतात. अद्वैत कलाला बघत असतो तेव्हा कला म्हणते की आता हा जास्त भाव खाणार. अद्वैत म्हणत असतो जर आता ह्याला मी म्हणलं डिझाईन काढून दे तर ही ऐकणार नाही. अद्वैतलाही प्रश्न पडलेला असतो. कला मात्र म्हणत असते की बोल ना स्वतःच्या तोंडाने, काही झालं तरी म्हण ना. आणि मग आता दुसऱ्या दिवशी सकाळी कला आवरत असते. अद्वैत कलाच्या जवळ येतो आणि कलाला म्हणतो की स्वामीनाथन यांना त्या जुन्या डिझायनरच्याच डिझाईन हव्या आहेत. तेव्हा कला म्हणते म्हणजे, तर स्वामीनाथन यांना तीच डिझायनर हवी आहे. कला म्हणते तीच म्हणजे, आता कला तिचा ॲटिट्यूड दाखवायला सुरुवात करते. अद्वैत म्हणतो असं काय करतेस. तेव्हा अद्वैत म्हणतो प्लीज काढशील ना डिझाईन. आणि अद्वैतने चेहऱ्यावर स्माईल ठेवून कलाला हे विचारलेलं आहे. आता कला अद्वैतच्या समोर कोणत्या अटी ठेवेल तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे. कलाच्या नक्की काय अटी असतील, कला कसं मान्य करेल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.